जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द गुज्जू यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जी काही शिक्षक पद भरती संदर्भात पुढील प्रक्रिया म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा असणार आहे. तर आता महत्त्वाचे जे काही शिक्षक पद भरतीमध्ये कागदपत्रांची जी यादी आहे, तर ती यादीमध्ये शैक्षणिक, व्यावसायिक, त्यानंतर जी काही पात्रता परीक्षा असेल, त्यानंतर तुमचे जे काही आरक्षणासंदर्भात डॉक्युमेंट असेल, तसंच बहुतेक उमेदवारांच्या नावामध्ये सध्या बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये खास करून महिला उमेदवारांचं लग्ना पूर्वीचं नाव आणि लग्नानंतरचं नाव ह्याच्यामध्ये देखील सध्या तफावत आहे. तुम्ही पुरुष असाल किंवा महिला उमेदवार असाल तर तुमच्या नावामध्ये जर सध्या या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर अशा उमेदवारांनी नेमक्या या ठिकाणी बघा काय करायचं आहे. तसंच ही कागदपत्रे तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही शिक्षक पद भरतीच्या पुढील जी काही टप्पा असेल किंवा पुढील जी काही प्रक्रिया असेल तर त्याच्यामध्ये एक प्रकारे त्या ठिकाणी अपात्र होण्यासंदर्भात तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. तर सध्या महत्त्वाचे जे काही कागदपत्र आहेत जे तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना तुमची त्या ठिकाणी बघा निवड झाली तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमच्याजवळ असायला पाहिजे. तर त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, एकंदरीत शिक्षक पद भरतीमध्ये आपल्याला शैक्षणिक जे काही कागदपत्र आहे, त्यानंतर व्यावसायिक कागदपत्र आहे, त्यानंतर तुमच्या आरक्षणाची जी काही डॉक्युमेंट असणार आहे, त्यानंतर जी काही तुमची पात्रता परीक्षे संदर्भात डॉक्युमेंट असणार आहे, हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ बघा असणं गरजेचं असणार आहे. मग त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याजवळ ह्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट म्हणजे पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत. कारण आपली जी काही सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते आपलं सेल्फ सर्टिफाय जे काही सध्या फॉर्म आहे त्या सेल्फ सर्टिफायमध्ये जी माहिती तुम्ही नमूद केली असेल त्या माहितीच्या बेसिसवर सध्या बघा तुमची जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी क्रॉस चेक होणार आहे. कारण सेल्फ सर्टिफायमध्ये जी तुम्ही माहिती भरलेली आहे त्या माहितीच्या बेसिसवर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झाले आणि ते तुम्ही लॉक केलेले आहे. म्हणून ही सेल्फ सर्टिफायची जी काही प्रत आहे तर ती प्रत तुमच्याजवळ बघा PDF मध्ये किंवा तुम्ही डाउनलोड केलेली असेल तर तिला व्यवस्थित तुम्ही प्रिंट आउट करून घ्यायची आहे. तर हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट असणार आहे. त्यानंतर तुमच्याजवळ ह्या ठिकाणी 10वीचं गुणपत्रक आणि 10वीचं प्रमाणपत्र ह्या ज्या काही दोन गोष्टी आहे ह्या दोन गोष्टी सध्या बघा तुमच्याजवळ ओरिजिनल असणं गरजेचं आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ह्याच्या माध्यमातून तुमचं जे सध्या माध्यम आहे म्हणजे जी काही सध्या तुमची प्रेफरन्स आलेले आहे किंवा ते जे सध्या आलेले विषय असेल किंवा प्रेफरन्स असेल तर ते 10वीच्या जे माध्यम असतं तर त्या माध्यमानुसार तुम्हाला प्रेफरन्स आलेले आहे. त्यानंतर 10वीचा प्रमाणपत्रावरनं तुमची जी काही वय असतं म्हणजे जी सध्या एज लिमिट दिलेली आहे तर ते त्या ठिकाणी व्हेरीफाय होत असतं. म्हणून तुमच्याजवळ गुणपत्रक आणि पासिंग सर्टिफिकेट 10वीचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचे जे काही 4 आणि 5 नंबरचे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 12वी संदर्भात तुम्हाला गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे जे आहे तर हे तुम्हाला दोघी सध्या बघा ओरिजिनल त्या ठिकाणी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. हे जेवढे पण डॉक्युमेंट आहे तर ह्या डॉक्युमेंटचं तुम्हाला किमान 2 सेट सध्या बघा ह्या ठिकाणी जे काही झेरॉक्स असेल तर ते तुम्हाला बनवून घ्यायचे. तर हे सध्या 10वी आणि 12वी संदर्भात ह्या ठिकाणी झालं. त्यानंतर पदवी संदर्भात जे काही तुमचं बघा पदवीमध्ये समजा तुमचं BA झालेलं असेल, BSc झालेलं असेल किंवा इतर जे काही असेल तर त्या संदर्भात पदवी परीक्षेचं गुणपत्रक असणारं ह्या ठिकाणी बघा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर पदवी परीक्षेचं प्रमाणपत्र. आता हे जे पदवी परीक्षेचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट जे असेल तर ते तुमच्याजवळ असणं सध्या बघा ह्या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. कारण ह्याच्या माध्यमातून जी काही पदवी आहे तर ह्या पदवीचा तुमच्या मुख्य विषयानुसार जे प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स तुम्हाला जनरेट झालेले आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर समजा 6 ते 8 साठी भाषा विषयासाठी जर तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट झाले असेल आणि तिथं तुमचं रिकमेंडेशन झालं मग भाषामध्ये तुमची जी काही प्राधान्य भाषा कोणती होती म्हणजे स्पेशल विषय कोणता होता 3rd इयरला तर त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी बघा हे जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे तर ते पदवी परीक्षेच्या प्रमाणपत्रावरनं आणि गुणपत्रावरनं त्या ठिकाणी होणार आहे. बरोबर. तर हे तुमच्याजवळ दोन्ही असायला पाहिजे. आता ह्यालाच आपण पुढे जर विचार केला तर पदव्युत्तर परीक्षा आणि पदव्युत्तर परीक्षा प्रमाणपत्र हे म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन संदर्भात ह्या ठिकाणी बघा डॉक्युमेंट असणार आहे. तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेलं असेल तर हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ गुणपत्रक आणि डिग्री सर्टिफिकेट देखील तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तर हे जे आहे तर हे आपल्याला
ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर हे पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांच्या पात्रतेप्रमाणे त्यांना 11वी आणि 12वीची जी काही वेकेन्सी असते तर ती वेकेन्सी सध्या बघा येत असते. म्हणून हे संपूर्ण शैक्षणिक पात्रतेसंदर्भात एवढे जे काही 9 प्रकारचे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असायला पाहिजे. तर हे नसेल तर एकदा चेक करून घ्या. ह्याच्यामध्ये तुम्हाला ओरिजिनल तुमच्याजवळ असणं बंधनकारक असणार आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आपण व्यावसायिक पात्रतेसंदर्भात जे काही डॉक्युमेंट आहे तर ते बघणार आहोत. ह्याच्यामध्ये तुमच्याजवळ शिक्षणशास्त्र पदविकेचे गुणपत्रक, त्यानंतर शिक्षणशास्त्र पदविकेचे प्रमाणपत्र, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं डी.एड झालेलं असेल किंवा डी.एल.एड झालेलं असेल, डी.टी.एड झालेलं असेल तर ह्यापैकी तुमचं बघा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, म्हणजे जे काय तुमचं पदविकेचं प्रमाणपत्र आहे तर ते देखील तुमच्याजवळ असणं बंधनकारक असणार आहे. तर ह्या 2 बाबी ज्यांचं डी.एड असेल किंवा डी.एल.एड असेल ह्या व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचे आहे. कारण ह्याच्या बेसिसवर तुम्हाला 1 ते 5चे जे काही सध्या बघा वर्ग आहे तर त्या वर्गावर नियुक्तीची प्रक्रिया त्या ठिकाणी तुमची होणार आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा बी.एड संदर्भात, कारण शिक्षणशास्त्र पदवीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, तर हे देखील बघा इथे बी.एड असेल किंवा डी.एल.एड असेल किंवा बी.एससी ईडी असेल तर हे तुमच्याजवळ असेल तर ह्या ठिकाणी बघा तुमच्याजवळ दोन्ही प्रकारचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. आता इथे प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट असतं तर ते तुमच्यासाठी महत्त्वाचं बघा इथं असणार आहे. तर हे तुम्हाला 12 आणि 13 नंबरचं डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतर MSc-IT संदर्भात ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफायमध्ये जर माहिती टाकली असेल तर त्यांच्याजवळ MSc-ITचं प्रमाणपत्र सध्या बघा त्या ठिकाणी पाहिजे. तुमच्याजवळ आता नसेल MSc-ITचं प्रमाणपत्र तर काही हरकत नाही, तुम्हाला पुढे त्या ठिकाणी MSc-IT पुन्हा करता येते. तर हे सध्या बघा ह्या ठिकाणी MSc-IT ज्याच्याजवळ असेल तर त्यांच्यासाठी लागू असणार, ज्यांच्याकडे नाही तर काही हरकत नाही, बरोबर. म्हणजे या ठिकाणी हे जे काही वरचे डॉक्युमेंट आहे व्यावसायिक संदर्भात तर हे मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यावरनं तुमचं त्या ठिकाणी जी काही निवड होणारा गट आहे त्या निवड होणाऱ्या गटामध्ये तुमची जी काही मेथड असणार आहे त्याच्यावरनं ह्या ठिकाणी व्हेरीफाय होणार आहे. पुढे आपण ह्या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात जे डॉक्युमेंट आहे तर ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2, बरोबर, म्हणजे जी काही TET पेपर असेल 6वी ते 8वीसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तो तुमच्याजवळ ह्या ठिकाणी डॉक्युमेंट असायला पाहिजे, प्रमाणपत्र. त्यानंतर तुम्ही सीटेट संदर्भात जर ह्या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण असाल तर इथं पहिल्या पेपर संदर्भात 1 ते 5वीचं प्रमाणपत्र आणि जे सध्या तुमच्याजवळ त्या ठिकाणी गुणपत्रक, अशा 2 सध्या ह्या ठिकाणी आपल्याजवळ जे काही कागदपत्र आहे तर ते असायला पाहिजे. आता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET संदर्भात एकाच प्रमाणपत्रामध्ये आपल्याला संपूर्ण त्या ठिकाणी नमूद असतं, परंतु सीटेटमध्ये गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ही 2 वेगवेगळी असतात. ती तुम्हाला डिजिलॉकर जो काही ॲप आहे तर त्या ॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी PDF डाउनलोड करायची आहे आणि ती तुम्हाला प्रिंट करून ठेवायची आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही TET पेपर जर ह्या ठिकाणी बघा सेकंड पेपर भाषा कोणताही विषय असेल, गणित विज्ञान असेल किंवा इतर जे काही भाषा विषय घेऊन सध्या बघा तुम्ही उत्तीर्ण असाल तर त्या संदर्भात त्या ठिकाणी नमूद असतं. कारण हे जे काही पेपर आहे 2 नंबरचा पेपर जो असतो तर तो आपल्याला 6 ते 8 या वर्गासाठी बंधनकारक असतो आणि 1 नंबरचा जो पेपर असतो तो आपल्याला 1 ते 5 या वर्गासाठी बंधनकारक असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला TET किंवा सीटेट संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी माहिती भरलेली असेल सेल्फ सर्टिफायमध्ये तर त्या अनुषंगाने तुमच्याजवळ हे प्रमाणपत्र आणि मार्कशीट असणं बंधनकारक असणार आहे. तर हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जी आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता जी चाचणी दिलेली होती टेट परीक्षा, तर टेट परीक्षेचं गुणपत्रक जे आहे तर ते गुणपत्रक तुमच्याजवळ असायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जे आपण टेट स्कोअर कार्ड आहे तर ते बाकी उमेदवारांकडे आता सध्या नसणार. तर अशा उमेदवारांनी काय करायचंय, जी सध्या ह्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या मार्फत टेट परीक्षेचा जो सर्वसाधारण जी सध्या निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता त्याच्यामध्ये PDF होती, त्या PDF मध्ये आपलं नाव ज्या पेजवर असेल तर तो पेज जो आहे तर तो पेजचं तुम्ही प्रिंट काढून घ्या आणि ती देखील तुम्हाला तुमचा जो काही गुणपत्रक म्हणून ती कन्सिडर त्या ठिकाणी केली जाईल. आता ही PDF तुम्हाला नेमकी कुठे मिळणार, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ह्या ठिकाणी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ही जी काही सध्या टेट निकाल जो आहे तर तो त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. तो जो निकाल आहे तर तो निकालामध्ये जे काही सध्या बघा जे प्रत्येक पेजवर त्या ठिकाणी लोगो देण्यात आला आहे तर तोच तुमच्याजवळ त्या ठिकाणी बघा प्रिंटमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून
टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा. तिथे तुम्हाला पुन्हा जी यादी आहे तर ती यादी मी तिथं रिपोस्ट सध्या करतो. तर हे एवढे डॉक्युमेंट तुमच्याजवळ पात्रतेसंदर्भात असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचे हे या ठिकाणी एक महत्त्वाची जी सूचना आहे तर ती सूचना देखील लक्षात घ्या. कारण आपण इथे जे काही डॉक्युमेंट तुम्हाला इथे दाखवण्यात आले 10वी पासून पदवीपर्यंत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यानंतर ह्या ठिकाणी व्यावसायिक संदर्भात D.Ed असेल B.Ed असेल, तर हे डॉक्युमेंट नेमके कोणत्या तारखेपर्यंत सध्या बघा ह्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये चालणार आहे. तर त्यासाठी हे एक महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 या चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 14/5/2025 असं होतं. त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता दिनांक 14/5/2025 अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. म्हणजे जे काही शैक्षणिक अर्हते संदर्भात डॉक्युमेंट आहे तर ते 14/5/2025 ह्या ठिकाणी पर्यंत तुमच्याजवळ असणं बंधनकारक आहे. त्यानंतर एक शासन निर्णय होता 2/5/2025चा. त्याच्यानुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवारांना देखील शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता परीक्षेत प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिनांक 25/9/2025 पर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेल्या उमेदवारांना विचारात घेण्यात आलेलं आहे. म्हणजे शैक्षणिक पात्रता तुमच्याजवळ 14/5/2025 पर्यंतची पाहिजे आणि जी व्यावसायिक पात्रता आहे तर ती 25/9/2025 पर्यंत ह्या ठिकाणी बघा पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी तुमचं जे काही पात्रता परीक्षा तुम्ही ह्या ठिकाणी बघा जी क्वालिफाय झालेले आहात तर ते आणि संपूर्ण शैक्षणिक व्यावसायिक जे काही सध्या डॉक्युमेंट आहे तर ते तुम्हाला इथं 14/5/2025 पूर्वीचे शैक्षणिक आणि व्यावसायिक संदर्भात 25/9/25 पूर्वीचे सध्या तुमच्याजवळ असणं बंधनकारक आहे. तर हा एक महत्त्वाचा बघा जो काही स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट होतं. तर हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला इतर आवश्यक कागदपत्र कोणती लागणार, त्याच्यामध्ये जातीचं प्रमाणपत्र. ज्या प्रवर्गासाठी बघा या ठिकाणी जातीचं प्रवर्ग उदाहरणार्थ ओपन जे आहे तर त्या ओपनमध्ये सध्या लागत नाही, परंतु इतर जे प्रवर्ग आहे त्याच्यासाठी तुमच्याजवळ कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र हे खास ST साठी बघा अनिवार्य असणार आहे. बाकी प्रवर्गासाठी आपल्याला 6 महिन्याची जी काही मुदत आहे तर ती मिळत असते, परंतु ST प्रवर्गासंदर्भात जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं तर त्याच वेळेला ह्या ठिकाणी जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहे तर ती त्या ठिकाणी तुम्हाला लागू असते. त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र SC ST जे काही वगळून ज्या उमेदवारांना लागू आहे ज्या प्रवर्गाला तर त्यांच्याजवळ असणं बंधनकारक आहे. त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र ह्याचे PDF देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. ती एका पानाची बघा PDF आहे, ती तुम्हाला प्रिंट करून त्याच्यावरती पेनाने जी माहिती आहे तर ती माहिती सध्या भरून घ्यायची आहे लहान कुटुंब प्रमाणपत्राचं. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्याजवळ LC असेल TC असेल बरोबर कोणतीही ते देखील तुम्हाला चालून जाणार आहे. ज्यांचं शिक्षण सध्या चालू आहे अशा उमेदवारांनी बोनाफाईड वगैरे सध्या बघा तुम्ही काढून घ्यायचं आहे. तर ह्या 3 गोष्टी तुमच्याजवळ ह्याच्यापैकी कोणतीही एक असेल तरी चालेल. त्यानंतर जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेतील जे काही प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला तेच आपण ह्या ठिकाणी सांगितलं LC हे. त्यानंतर महाराष्ट्रात रहिवासी असल्याचा अधिवास दाखला म्हणजे तुमच्याजवळ डोमोसाईल जे आहे तर ते डोमोसाईल सध्या बघा तुमच्याजवळ असणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतर इथे आधार कार्ड असेल किंवा इतर जे काही ह्या ठिकाणी डॉक्युमेंट आहे ह्याच्यापैकी एक डॉक्युमेंट तरी तुमचं त्या ठिकाणी आयडेंटिटी म्हणून त्या ठिकाणी बघा लागणार आहे. आधार कार्ड आपल्या सर्वांकडे असतं तर हे तुमच्याजवळ असणं बंधनकारक त्या ठिकाणी असणार आहे. तर हे एवढे डॉक्युमेंट बघा इतर डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं बंधनकारक असणार आहे. त्याच्यामध्ये तुमची आलेली जी काही वेकेन्सी आहे तर ती तुमच्या प्रवर्गानुसार ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने माहिती तुम्ही दिलेली होती सेल्फ सर्टिफायमध्ये त्याच्यानुसार आलेली आहे. त्यानंतर जर पुढे जर आपण विचार केला समांतर आरक्षणासंदर्भात ज्या उमेदवारांना लागू आहे जे उमेदवार समांतर आरक्षणामध्ये आहे तर अशा उमेदवारांसंदर्भात अपंगत्वाचा संदर्भात जर असाल तुम्ही त्या संदर्भात बघा इथं दाखला किमान 40% दिव्यांग असल्याचे जे प्रमाणपत्र आहे ते पाहिजे संगणकीय प्रणालीमार्फत वितरित झालेले. माझे सैनिक असाल त्याचा दाखला, खेळाडू प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ बांधव ह्या संदर्भात तुम्ही जर असाल तर हे प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं बंधनकारक आहे. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं पाल्य, त्यानंतर ह्या ठिकाणी 1991 जनगणना किंवा 1994 निवडणूक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र
अंशकालीन कर्मचारी, विवाहानंतर नावात बदल असल्यास राजपत्र, तर हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा हे जे काही वरचे प्रमाणपत्र आहे तर हे समांतर आरक्षणासंदर्भात इथं असणार आहे 36 नंबरपर्यंत. हे लागू असेल तर तुमच्या जवळ असणं बंधनकारक आहे. जो उमेदवाराला लागू नाही त्यांच्याजवळ नसेल तर काही हरकत नाही, बरोबर. त्यानंतर इथं बघा 37 नंबरचा, विवाहानंतर नावात बदल असल्यास राजपत्र तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे हा खास करून महिला उमेदवारांसंदर्भात असणार आहे. आता ज्या महिलांचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल, विवाह झाल्यानंतर तुमच्याजवळ विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल तर राजपत्राची आवश्यकता नसणार आहे, बरोबर. आणि तुमच्याजवळ विवाह नोंदणी संदर्भात बघा प्रमाणपत्र नसेल तर तुमच्या नावामध्ये जर बदल झालेला असेल तर हे जे असेल तर हे सध्या बघा राजपत्र तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर हे देखील लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये तुमचं जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिकमध्ये तुमच्या वडिलांचं बघा नाव असेल, तुमच्या नावानंतर तुमच्या वडिलांचं नाव, परंतु तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना जर समजा ह्या ठिकाणी नावात बदल करून त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफायमध्ये पतीचं नाव दिलं असेल किंवा अजून इतर डॉक्युमेंटमध्ये जर पतीचं नाव असेल तर राजपत्र हे तुम्हाला करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्याच्यामध्ये कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. ज्या उमेदवारांचं स्पेलिंग मिस्टेक आहे नावामध्ये, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक जरी ह्या ठिकाणी बघा जे काही नावामध्ये तुम्हाला एक जरी शब्द त्या ठिकाणी मिस्टेक झाला असेल, स्पेलिंगमध्ये काही त्या ठिकाणी चुकलेलं असेल, तर असं जरी असेल तरी देखील तुम्ही ह्या ठिकाणी जे काही ॲफिडेविट आहे तर ते ॲफिडेविट सध्या तुम्ही करून घ्यायचं आहे. स्टॅम्पवरती 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती ॲफिडेविट त्याच्यामध्ये करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात जे काही मेन्शन असेल तर माझं हे नाव आहे, ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने जी काही स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, परंतु दोघी नावांचा जो काही व्यक्ती आहे तो एकच आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी सविस्तर नमूद केलेलं असतं. तर ज्यांची स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यांनी ॲफिडेविट करू शकतात. ज्यांचं नावामध्ये ह्या ठिकाणी पूर्ण बदल असेल ते राजपत्र त्या ठिकाणी करू शकतात. तर हे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं बघा बंधनकारक असणार आहे. त्यानंतर जे उमेदवार पेसा क्षेत्रातील सध्या बघा येतात, ज्या उमेदवारांनी पेसाची वेकेन्सीवर त्या ठिकाणी एस टी बांधव क्वालिफाय असतात, तर अशा उमेदवारांकडे पेसा सर्टिफिकेट जे आहे तर ते असायला पाहिजे. आता हे पेसा सर्टिफिकेट तुम्हाला प्रकल्प कार्यालय असतं आदिवासी विकास विभागाचं, तर त्यांच्या मार्फत जे काही सध्या प्रमाणित केलेलं पेसा सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं बंधनकारक असणार आहे. ते देखील लक्षात घ्या. हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट तुमच्याजवळ असायला पाहिजे. त्यानंतर हे हमीपत्र जे आहे तर ह्याची PDF देखील आपल्याला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामध्ये फक्त तुमची जी माहिती आहे तर ती पेनाने भरायला पडते. तर एकंदरीत हे जे काही 38 प्रकारचे जे डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं खूप महत्त्वाचं असणार आहे. तर हे सध्या बघा तुमच्याजवळ आहे किंवा नाही तर ते तुम्ही आत्ताच चेक करून घ्या. ह्या संदर्भात काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय दिला जाईल. तर हे महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.